तर मित्रांनो, तुरीला झिंक महत्वाचा आहे का, हा आपला आजचा विषय आहे. SRT पद्धत यानुसार बेट केले आहे. एक ओढ तुरीची, 2 सोयाबीनच्या, 1 तुरीची, असं नियोजन आहे. आज आपण या शेतात आलो. हे अलमपूरचं शेत आहे आणि आपले शेतकरी मित्र संजू भाऊ तायडे. तर आता ही जी तूर आहे ही बेट पद्धतीवरती आहे. तर आपल्याला एकदम इथं अप्रतिम आणि शान उत्पादन मिळणार आहे. तर महत्त्वाचा विषय काय आहे की आता बरेचसे शेतकरी मित्र मला कॉल करतात, मेसेज करतात आणि त्यांनी शेतामध्ये झिंक टाकलं बी. तर झिंक हे जे आहे तसं पाहिलं तर खूप कमी प्रमाणात तुरीला झिंक अन्नद्रव्य लागते. पण जर आपल्याला खूप छान विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर झिंक देणं फार आवश्यक आहे. आता बघा, ही जी तूर आहे एकदम छान ग्रीन आहे एकदम. पण झिंक कुठे देणं पडते? जर तुमच्या शेतामध्ये जास्त प्रमाणात चुनखडी असेल, तुम्ही माती परीक्षण करेल असेल, सेंद्रिय कर्ब कमी आहे, किंवा तुमच्या शेतामध्ये pH हा जास्त आहे, अशी जर कंडिशन असेल तर तुम्हाला झिंक देणं फार आवश्यक आहे. आता बघा, झिंक कोणत्या कंडिशनमध्ये आपण देऊ शकतो? जर तुमच्या शेतामध्ये तुरीचे जे सुरुवातीचे पानं असतात हे एकदम सूक्ष्म असले, त्यावेळेस समजून चालायचं की आपल्याला झिंक देणं आहे. दुसरी आणखी गोष्ट, आता ही ग्रीन आहे पण एकदम जर पोपटी कलरची तूर असली, फिक्कट हिरवी, तर तिथं पण झिंक देणं पडते आपल्याला. आणखी एक महत्त्वाचं, झिंक दिल्यानं काय होते मित्रांनो, ज्या मुळ्या असतात तुरीच्या त्या पण एकदम विकसित होतात, एकदम छान. आपल्या तुरीच्या याच्यामध्ये जे रायझोबियमचे नोडल्स असतात, गाठी, त्या पण वाढतात, उत्पादन चांगलं होते. पुढे फुलोरा अवस्थेमध्ये फुलगड होत नाही. तुरीमध्ये जे दाणे असतात ते टपोरे भरतात, वजन चांगलं भरते. आणखी एक महत्त्वाचं, झिंक दिल्यानं बाकीचे अन्नद्रव्याची जी कमतरता आहे ती पण सुलभ होते. आता झिंक तर आपण या कंडिशनमध्ये द्यायचं आहे, पण आणखी एक सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे की झिंक जर तुम्हाला द्यायचं असेल मित्रांनो, आणि तुमच्या शेतामध्ये जर ऑलरेडी झिंक जास्त असेल आणि जर तुम्ही तिथं झिंक दिलं तर एक मोठं नुकसान होऊ शकते. झिंक हे असं अन्नद्रव्य आहे जे बाकीच्या अन्नद्रव्यांना उपलब्ध करून देताना जमिनीतून प्रॉब्लेम आणू शकतो. म्हणून विनाकारण झिंक जास्त देणं बी योग्य नाही आहे. तुम्ही माती परीक्षण करा, किंवा मी जे सांगितलेले लक्षणं ते जर तुमच्या शेतामध्ये दिसत असतील तर त्यावेळेस झिंक द्या, नाहीतर झिंक देऊ नका. झिंक द्यायचं बी असेल तर आपल्याला एकरी झिंक सल्फेट जे 21% वाला आहे ते एकरी 10 किलो द्यायचं आहे. आता ही एकदम शांत तूर आहे. संजू भाऊचा प्लॉट आपल्या भरोशावर आहे. तर आपल्याला एकदम विक्रमी तुरीचं उत्पादन घ्यायचं आहे. मागच्या वर्षी इथं आपला डॉलर हरभरा होता, तो पण चांगला झाला. पण तुरीचं हे जे क्षेत्र आहे याच्यात एकदम विक्रमी उत्पादन घ्यायचं आहे आपल्याला.